नमस्कार मित्रांनो, तर मी ज्योती पाटील आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात आणि मजेतच राहा। तर आज मी चालली आहे आपल्या अंबरनाथ वेस्टमध्ये शुभम कुमरे। तर शुभम कुमरे ह्याला तुम्ही सगळेजण ओळखतच असणार, कारण तो आपल्या एकविराईच्या प्रतिमा बनवतो। तसे भरपूर देवांच्या प्रतिमा त्यांनी बनवलेल्या आहेत, टी शर्टवरती सुद्धा त्यांनी छापलेल्या आहेत। आणि म्हणजे तो देवांची एवढी सेवा करतो कमी वयामध्ये। वय त्याचं खूप कमी आहे, खूप लहान आहे, माझ्यापेक्षा तर खूपच लहान आहे। आणि एवढ्या कमी वयात त्यांनी फक्त त्याचा छंद हाच आहे का देवींना सजवणं, देवींना साडी घालणं, त्यांचे चेहऱ्याचे मुखवटे बनवणं, एवढा सगळा टॅलेंट त्याच्यामध्ये आहे। रांगोळी काढणं, म्हणजे सांगायला गेलं तेवढा भरपूर त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, एवढा टॅलेंट ते भरलेला आहे। तर त्याच्याच घरी आपण चाललो आहोत। का चाललोय तर त्याच्या घरी त्यांनी आपली आई एकविरेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला होता। तर त्यावेळेस बोलवलं, पण मला जायला भेटलं नाही काम असल्यामुळे। तर विचार केला आज जाईन उद्या जाईन, आज जाईन उद्या जाईन। तर आज ठरवलं, कारण आज मंगळवार आहे आणि एकविराईची आरती आहे 7 वाजता। आता वाजले 6:30 आणि तर पटकन निघते मी आणि मग तुम्हाला दाखवते, आईची आरती पण दाखवते, शुभमला सुद्धा भेटवते आणि बघू आपण पुढे कसं काय होतं। पण हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांनी एकदा बोला, एकविरा माते की जय। आता शुभम आम्हाला भेटलेला आहे आणि शुभमच्या घरी पहिल्यांदाच मी आलेली आहे। आणि इकडे बघा, गणपती बाबा किती भारी बनवलाय आहे, तुम्हीच बनवलं असेल ना? मग त्याच्यात टॅलेंटच तेवढा आहे। चला आपण जाऊया त्याच्या घरी। शुभमच्या घरी वरती चढले, असं खरं तर वाटतं एकविराईचं डोंगर चढते मी। तर कशी वाटते आई एकविराई? खरंच असं मला वाटतं की खरं मी एकविरेला आलेली आहे आणि खूप दिवस झाले इच्छा होती माझी यायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि आज आलीच मी। वरती चढताना पण तुम्हाला मी सांगितलं ना, असं फिलिंग होतंय मी डोंगर चढते आणि दमली होती। पण इकडे आल्यानंतर एवढा सुंदर चेहरा उठून असा दिसतो, उठून एवढा चेहरा दिसतो आई एकविरेचा, एवढी खुश आहे ती। म्हणजे असं डोळ्यात बघून अक्षरशः मन भरून आलेलं आहे माझा, अक्षरशः हाताला म्हणजे कापारा सुटलाय। शुभम रोज एकविराईची सेवा करतो, आम्ही तरी कधीतरी येतो असं, पण शुभम रोज सेवा करतो। तर शुभमला किती नशिबान आहे तो। आपण सगळे त्याच्याशी बोलूया, पहिला तर पाया पडून घेतो। तर मित्रांनो, खूप वेळ काढून इथे आले आणि आई एकविराचा चेहरा बघून एकदम मन प्रसन्न झालं माझं। पण मी तर आज पहिल्यांदाच आलेले, पण माझ्यापेक्षा जो सेवा करतो म्हणजे शुभम दिवस रात्र इथे सेवा करतो। तर शुभम, तुला कसं वाटतं सेवा करताना? पहिलं तर जाम भारी वाटतं। म्हणजे ऍक्च्युली खरंच इच्छा होती की माऊली आपला सतत सोबत राहावी, म्हणजे झोपताना उठताना सतत ती सोबतच राहावी। आणि म्हणजे माझ्या कामातून तू बघतच असशील की माऊलीची सेवा आपण कंटिन्यू करतच होतो, पण खूप इच्छा होती की आपल्या घरात, म्हणजे मी बाहेर सेवा द्यायला जायचोच आणि खरंच माऊलीची कदाचित इच्छा असेल की माझ्याकडून तिला सेवा घडवतच म्हणजे राहायची होती आणि ती आपण करतोय। जाम भारी वाटतं आणि खरंच म्हणजे लांबून लांबून लोक येतात आणि जेव्हा बोलतात की खरंच मन प्रसन्न वाटतंय, हे बघून जाम भारी वाटतंय हे फिलिंग। आणि पूर्ण तुम्ही बघा ना, लुक एकदम त्याने एकविराईचंच केलं, म्हणजे काहीच नाही, पूर्ण चेहरा बोलत एकदम तेज तसाच आहे। म्हणजे ज्यांना पण एकविराईला जाणं पॉसिबल नसेल होत, मला तर नाहीच होत, कारण मी कधी पण जेव्हा एकविराईकडे जाते ना, मला काही ना काही प्रॉब्लेम्स येतो, शूट्स येतात किंवा नाहीच जाणं होत। मोस्टली तर मी खूप कमीच जाते एकविरेला। तर इथे मला पटकन येता येईल आणि मी एक नवस बोललेली आहे एकविराईकडे, तो जर माझा पूर्ण झाला तर मी नक्की घेऊन येणार। जे चेहऱ्यावर मला समजतंय तो होईलच पूर्ण। पण शुभ मला सांग, तर आता तू एकविरा इथं स्थापना केली,
पण आजूबाजू लोकांचं कसं आहे रिॲक्शन? कारण मी इथे आल्याच्या नंतर वरती चढताना एकदम म्हणजे बोलतात ना आपण वरती टेकडीवरची घर आहे त्यांची, पण जेव्हा इथून आलो तेव्हा मला एक वेगळाच वेग दिसला. जाताना बाहेरून लोकांना कसं वाटतं हे सगळं बघून? सुरुवातीला वाटलेलं की लोकांना आवडेल ना आवडेल, कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी आपण हे नाही करू शकत. पण खरंच जेव्हा आले ना ज्या दिवसापासून, त्या दिवसापासूनच आजूबाजूच्या लोकांना पण एवढा आनंद होतोय की त्यांच्या पण चेहऱ्यावरचे स्माईल, म्हणजे इथून जाता येतात, जेव्हा कामाला जातात तेव्हा पहिल्यांदा माऊलीला बघतात, जाम भारी वाटतं त्यांना पण. आणि खरंच एकविरा आईला कधी जाऊ नाही शकले, ते आपल्याकडे येऊन माऊलीचं दर्शन घेतात ते. आणि खरंच सगळ्यांना पण आनंद झालाय आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय की माऊली आपल्याकडे आली आहे. आणि तुझ्या घरच्यांचं कसं म्हणणं आहे? तू हे जे आता म्हणजे कारण ही स्थापना करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे डायरेक्ट कोणी बोलू शकत नाही का नाही मला एकविराई मांडायची आहे किंवा हे करायचं आहे. तर तू तुझ्या घरच्यांना कसं सांगितलं या सगळ्या गोष्टीसाठी? म्हणजे या सगळ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, माझ्या ब्लॉग मध्ये होऊन जाऊ दे, कारण या गोष्टी त्याला कोणी विचारल्या पण नसतील, विचारलं कोणी आजपर्यंत नाही. तुझ्या घरच्यांचं म्हणणं काय झालं जेव्हा हे तू त्यांना सांगितलंस? मुळात म्हणजे माऊलीचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. म्हणजे जाम म्हणजे तिच्यामुळेच आज मी आहे हे म्हणू शकते. आणि जे माझं सोशल मीडिया आहे ते आई एकविरा म्हणूनच चालतंय. की खरंच म्हणजे मी सुरुवात केली माऊलीच्या फ्रेम पासून. जेव्हा फ्रेम बनवायचो तेव्हा म्हणजे ती फ्रेमची आयडिया पण अशी झाली की घरामध्ये असं काहीतरी असलं तर, आणि आपण साडी वगैरे वेअर केलं तर कसं वाटेल. मग ते मी छोटंसं वर्किंग करून बघत होतो. आणि मिडल क्लास असल्यामुळे कसं आपल्याकडे एवढं लगेच आपल्या ह्या गोष्टी आपण निर्माण नाही करू शकत. पण माऊलीनेच कदाचित हे सगळं मार्ग दाखवला की या छोट्याशा वस्तूतून मी फ्रेम बनवली आणि लोकांना ती आवडायला लागली. पहिल्यांदा मी मित्रांना द्यायला लागलो फ्रेम, असंच गिफ्ट वगैरे. पण ते मित्र म्हणजे एका मित्रामुळे 10 मित्र, 10 मित्रामुळे 100 मित्र. आणि सोशल मीडिया, पहिलं म्हणलं तर की सोशल मीडिया खरंच जाम भारी असतं कधी कधी आर्टिस्ट लोकांसाठी, की सोशल मीडियामुळे मी माझं फ्रेम आणि आई एकविराचं जे नातं आहे माझं ते लोकांपर्यंत समजलं. आणि माझी इच्छा होती की म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी जायचो की माऊलीची सेवा म्हणलं तर चला पहिलं शुभम तिकडेच असणार. म्हणजे ते पनवेल असो, दिवा असो किंवा कुठेही मला कोणी बोलवलं की माऊलीची सेवासाठी यायचं, मी लगेच जायचं तिकडे. आणि मनात अशी इच्छा आली की 1.5 वर्ष झाली की आपण बाहेर सेवा देतोय, कदाचित आपल्या घरात आपण केलं तर म्हणजे आपलं त्या हक्काचं असेल. म्हणजे काही ठिकाणी कसं होतं की हे कानातले नको, ही नथ सुटणं होणार, म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळं असतात. पण आपल्या घरी आल्यावरती आपल्या हक्काचं असेल, नाही मला हे हवंय तर हेच, नाही का ते हवंय तर तेच, म्हणजे ह्या गोष्टी. तर पहिल्यांदा सगळ्यात घरचाच प्रॉब्लेम असतो. पण मी घरामध्ये जेव्हा ह्या गोष्टी टाकल्या की मम्मी मला असं असं करायचंय, किंवा पप्पांना सांगितलं पप्पा असं असं करायचंय, तर पहिलं सुरुवातीला अडथळे असतातच प्रत्येक गोष्टीमध्ये, लगेच होकार नाही मिळत. पण 1 महिना वेट केला. 1 महिन्यानंतर मी जेव्हा सांगितलं नाही मला बसवायचंच आहे, मला स्थापना द्यायचीच आहे, तेव्हा पप्पा बोलले की तुला जे योग्य वाटतं ते तू कर, म्हणजे तुला वाटतं ना की तू करू शकतो. मी बोललो हा मी करू शकेल. मग घरच्यांचा होकार मिळाला आणि सुरुवात झाली आपली. आणि 2 महिन्यापासून ह्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे तिच्या जसं ठरवलं तेव्हापासून तिच्या साड्या घेण्यापासून, म्हणजे वर्षभराचं कलेक्शन मी आताच भरून ठेवलं. साड्यांपासून, नथ पासून, तिचे ज्वेलरी, म्हणजे कुठल्या दिवशी कुठली ज्वेलरी घालायची, या सगळ्या गोष्टी 2 महिन्या आधीपासूनच ठरवून या सगळ्या गोष्टी केल्या. ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर मी तुम्हाला घरातून निघताना सांगितलं तर शुभमचं एज खूप कमी आहे, मी खूप मोठी आहे त्याच्या. आणि शुभमचं वय किती असलं आता? साधारण 24 वर्षाची मुलं हल्ली मोबाईल घेऊन मुलींच्या फ्लडिंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतात. पण शुभम सारखी काही क्वचित मुलं आहेत, मी खरंच सांगते, जी या सगळ्यात पडतात. त्यांनी वर्षभराचा आई एकविराचा साड्यांपासून ज्वेलरीपासून सगळं, म्हणजे त्याला एवढा छंद आहे त्या गोष्टीचा. आणि मी अशा मुलांना खरंच प्राऊड फील करते का समाजात अशी मुलं पाहिजेत आपल्या. कारण आपण बोलतो का मुलं वाईट असतात, मुलं वाईट नसतात, मुलांना संगत वाईट असते. अशा मुलांसोबत तुम्ही संगत ठेवल्यामुळे तुम्हालाही कळेल म्हणजे तुझे मित्र काय बोलतात. आता सांगती न झालं तर तुझे मित्र काय बोलतात याबद्दल? मित्रांना ते छान भारी वाटतं, कारण माझी सुरुवात झाली रांगोळीपासून. म्हणजे एक नॉर्मल मी आर्टिस्ट होतो, जसं पेंटिंग बघू शकता, म्हणजे सुरुवातीला पेंटिंग, रांगोळी असं क्षेत्र वाढत गेलं. आणि कसं होतं म्हणजे जॉब म्हटलं तर जॉब पण आहेत भरपूर उपलब्ध, पण जॉब पेक्षा म्हटलं आपण आर्टिस्ट आहोत, म्हणजे आपलं कला ही लोकांपर्यंत कधी पोहोचणार. आणि मग या क्षेत्रात म्हणजे मग माझे मित्र पण तसेच. आता चित्रकलेमध्ये असेल, पेंटिंग असेल तर पेंटिंग रिलेटेड माझे वेगळे मित्र आहेत. रांगोळी कला क्षेत्रात
गेलो तर रांगोळीचे माझे वेगळे मित्र आहेत. म्हणजे असं प्रत्येक कला क्षेत्रामध्ये वेगवेगळे मित्र आहेत. आणि जेव्हा माझे मित्र म्हणजे जेव्हा त्यांना माहिती नव्हतं की सोशल मीडियावरती माझा एवढा अकाउंटचा फॉलोअर्सचा अकाउंट आहे किंवा काय, मग ते जेव्हा अचानक मध्ये दुसऱ्यांच्या स्टोरीवरती किंवा स्टेटसवरती मला बघतात मग तेव्हा ते सांगतात हा माझा मित्र आहे. म्हणजे त्यांना एवढं प्राऊड फील होता ना खरंच. आणि खरंच आणि सगळ्या आर्टिस्टला जेवढे पण आर्टिस्ट मित्र आहेत माझे किंवा नवीन पण आर्टिस्ट जॉईन होतात आणि जेव्हा मला विचारतात काय की ह्याचं सोल्युशन कसं आहे, तर मी 100% त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्यामुळे खरंच जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे खरंच या गोष्टी अशा आहेत आर्ट रिलेटेड पण कधीच माघारी नका फिरू. म्हणजे कला अशी वस्तू आहे की ती कधीच माणसाला उपाशी नाही ठेवत. आणि म्हणजे माझ्यावरून उदाहरण घ्या की आणि कुठलीच गोष्ट एकावरतीच अवलंबून करावं. म्हणजे आता गणपती आला तर गणपतीचं काहीतरी रिलेटेड करा. म्हणजे आता तुम्ही माझ्या अकाउंटला बघत असाल की गणपतीच्या टायमाला मी फेटा असेल, धोतर असेल किंवा त्यांना डायमंड वर्क असेल, इथे तुम्ही बघू शकता हे पण शुभमनीच वर्क केलेलं आहे. हळदीच ठेवलेली देवी आहे, आपली गौरी आई आणि गणपती बाप्पा आहे, हे सर्व काही शुभमनीच केलेलं आहे. आणि नवरात्र आली तर नवरात्रीमध्ये खरंच नवरात्रीच्या म्हणजे साडीचे कलेक्शन वाला म्हणजे साडी नेसवण्यासाठी बोलवतात पब्लिक आणि आवर्जून बोलवतात. म्हणजे कधीच माघार नका हो की कला ही कोणतीच वाया नाही जात. आणि नवीन नवीन काही ना काही शिकत राहा. म्हणजे कदाचित आपल्याला जॉब करायची गरज नाही लागणार आणि आपली कला ही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कुठलाच आर्टिस्ट हा म्हणजे काय म्हणजे त्याला कधीच अशी त्याला हे विजयी असं भेटणारच आहे. कारण जसं आता शुभम बोलतोय, शुभमने जी स्ट्रगल केलेली आहे ती स्ट्रगल मी सुद्धा केलेली आहे. आणि या बेसवर पोहोचणारे लोक आम्हाला बोलतात अरे तुमचे एवढे फॉलोअर्स आहे, तुम्ही पण कसे पोहोचले, आम्ही किती मेहनत घेतले हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही असं नाही थांबलो का हे करून सॉन्ग केले, अँकरिंग केले. जसं मी माझं सांगते तसं शुभम पण नाही थांबला. करत राहा, तुम्ही करत राहा. आई एकविरा आहे आपल्या पाठीशी साथ देण्यासाठी. आणि खरंच शुभमला भेटून खूप छान वाटलं. आता आपण आरती करूया. आलो इथे तर आरतीसाठी आलो, ते आरती करूया आणि बघू अजून काय काय याचं घराचं अजून मी तुम्हाला दाखवेन. आता सध्या आपण आरती करून घेऊ. आणि शुभम तुला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आई एकविरा तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या घरी आई एकविरा आलेली आहे आणि माझी इच्छा पूर्ण झाली तर मी वापस येणार आहे. आणि तेव्हा शुभमला पण कळेल का काय होतं, तेव्हाच मी सांगेन माझी इच्छा काय होती आणि ती पूर्ण होणारच. कारण चेहरा बघूनच मला समजतोय तर एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. तर चला आपण आता आरती करून घेऊया. एकविरा माते की जय, गणपती बाप्पा मोरया. कसं वाटलं आरती करून? छान वाटलं का? छोटी छोटी मुलं आली, छोटे छोटेच मुलं येतात आमच्या इकडे. मस्त. या एवढचा बाबू पण आलाय. तो बाबू नेहमी असतो आरतीला. शिव कुठे आहे? जयू तुम्ही घेतला उलटा हात घेते तू नेक्स्ट नेहमी धावते रे. तिला ना शिकवायचं परसत घेताना समजत. ती भेटतच नाही. आता छानपैकी आरती झाली आणि सगळेजण आरतीला आलेले आहेत. तर शुभम जरा ओळख करून दे सगळ्यांची. माझी मम्मी आहे. अच्छा. राजूच्या मावशी ते नेहमी असतात. हा आरतीला पण वहिनी आहेत. आणि एवढ्या छोट्याशा मुलाला घेऊन इकडे बाबू, इकडे बघ. ए बाबू
बाबू बाहेर झालं बघतो वाटतं. होय एवढी छोटी छोटी मुलं आली सगळी आरतीला. आता मुली अर्ध्या गेल्यात, पण छान वाटलं सगळ्यांना भेटून इथे मला. आणि मला आईला काहीतरी विचारायचं आहे, तर आता या साईडला या तुम्ही. तर मित्रांनो, या शुभमच्या आई. आणि मग असा जो प्रश्न होता मला, जो मी शुभमला विचारला का हे सगळं करून तुला घरच्यांचा कसा सपोर्ट होता, तर आई मला तर तुम्हाला विचारायचं आहे. शुभम लहानपणापासून म्हणजे त्याला ह्याच गोष्टीची आवड होती, पण आई एक वेळेला आपल्या घरी आणायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला तर माहित आहे आपण महिला आहोत, तर आपण या सगळ्या गोष्टींना आपल्याला समजतं. तर तुमचं तेव्हा मत काय होतं? माझ्या मते तो जसा म्हणजे बोलला तसा मी सपोर्ट देतो आम्ही आई. पण असं कुठेतरी अशी भीती नाही का वाटली का झेपेल की नाही सगळं, म्हणजे सांभाळू शकेल की नाही? भीती वाटली सुरुवातीला, कारण देवाची गोष्ट म्हटलं आपल्याला जेवढी आपण जपून करतो तेवढंच चांगलं असतं. मग त्यावेळेस तुम्हाला असं थोडं वाटलं नाही का आपल्याला हे जमेल की नाही, म्हणजे सांभाळणं बोला किंवा काय? हा ते तर आमच्याकडून जमणारच नसतं, त्याच्यामुळे शक्य झालं. खरं म्हणजे मला पण भीतीच वाटली असती थोडंसं, म्हणजे वाटतंच आपल्याला कुठेतरी भीती, कारण तेवढं सांभाळणं पण आपल्याला आलं पाहिजे. ते एक दिवसाची गोष्ट नाही का बाबा आज आणली आणि उद्या नेलं. आपल्याला आता हे शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवायचं, ती खुशीची गोष्ट आहे, पण ती सांभाळण्यासाठी आई बोलत आहेत का मी तयार नव्हती, पण त्याच्यामुळे आम्ही तयार आहोत, कारण त्याला पूर्ण कॉन्फिडन्स आहे, त्याला पूर्ण विश्वास आहे का तो सांभाळू शकतो. आता एक छोटंसं आता एक उत्तर द्या आई, का आता तुम्ही बघता समाजात आपल्या काय होत आहेत, म्हणजे लहान लहान मुलांवरती बलात्कार होत आहे आणि कुठेतरी म्हणजे मुलांना वाईट संगत, आपण बोलतो मुलींना चांगल्या संगती आपण दिल्या म्हणजे समजवलं पाहिजे, पण मुलांना पण या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर शुभमचं मला एवढंच सांगायचं का शुभम आता 24 वर्षाचं असताना सुद्धा त्याच्यामध्ये गुण फक्त हेच आहेत, तर देवाचं कसं काय करायचं हे सगळं, म्हणजे हे तुम्हाला अभिमान वाटत असेलच ना? अभिमान वाटतो. तर जरा दुसऱ्या मुलाला पण थोडासा एक मेसेज द्या तुम्ही, का कसं राहिलं पाहिजे किंवा काय. मी तर नेहमीच सांगत असते, कारण मी अंगणवाडी एरियामध्ये या ना तुम्ही पण, या ना. आम्हाला अभिमानच वाटतं सगळ्यांना एरियामध्ये अभिमान वाटतो. आमच्या एरियामध्ये एकच पोरगा आहे, खूप व्यवस्थित आहे, नाही म्हणजे असं कधीच करत का नाही करत. त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलंय, पण इथे माझ्या अंगाला काटे मारतात ते सांगता येतं. आणि खरंच असं पाहिजे, म्हणजे तो त्या सांगतायत, त्या त्यांच्या काकी आहेत, आई आहेत, पण रडतायत त्या, म्हणजे त्यांना किती जाणीव आहे त्या मुलाची. खूप चांगला मुलगा आहे आणि लहानपणापासून तो खूपच चांगला आहे, म्हणजे त्यांची तिन्ही भावंड चांगले आहेत, पण ह्यो या लाईनीला लागल्यापासून कधी आमच्या मुलांनी हे केलं नाही. व्यवस्थित देवस्थान तुमच्या घरात आणलंय म्हणजे मोठी गोष्ट आहे. तुम्ही एवढे रडताय तर खरंच मला असं भावुक होतंय. पण सगळ्या मुलांनी ये ना शुभम इथे, सगळ्या मुलांनी ना खरं तर हे गुण घेतले पाहिजेत, कारण तो 24 वर्षाचा असून तो हे सगळं करतोय आणि फक्त दिखावा नाहीये का असं व्हिडिओसाठी नाही, तो खरं हे सगळं करतोय. त्याची स्ट्रगल खूप होती आणि या काकी असून त्या रडतायत, आई नसून त्या काकी, म्हणजे त्यांनी बघितलंय त्याला किती, आणि पूर्ण या एरियामध्ये आपण एक नाव कमवतो, आपलं नाव कमवणं खूप महत्वाचं असतं आणि आई ते त्यांनी कमवलेलं आहे. अंबरनाथ मध्येच म्हणलं तरी चालेल, खूपच चांगला आहे तो मुलगा. अंबरनाथमध्ये म्हणजे पूर्ण अंबरनाथ, आमच्या अंबरनाथ, मला मी पण अंबरनाथलीच आहे आणि अंबरनाथ मध्ये शुभम हा फेमसच आहे, पण मलाच नव्हतं माहिती तो वेस्टला राहतोय. आमची ओळख झाली तेव्हा माहिती पडलं. पण खरंच असंच तुम्ही सुद्धा राहा, तुम्ही पण आदर सत्कार करा. शुभम तू पण काहीतरी सांग, कारण एक मुलगा आहेस. आता हे फक्त आमचं मत झालं, पण हे जे आता मुलं वागतायत किंवा माणसं वागतायत, विकृत हरकती करतायत, तुझं मत काय त्यांना एकच सांगतो. सर्वप्रथम कसं होतं की आपण ज्या संगतीत राहतो ना, खरंच ही संगत अशी गोष्ट आहे ना की ज्या लाईनीला आपण राहणार ना ती गोष्ट आपण शिकणारच. भले 100% आपण 50% शिकणार पण शिकणार. आणि प्रत्येक टायमाला कधी कधी असं होतं की संगतीचा परिणाम आपल्यावरती होत नाही असं म्हणतो आपण, पण नाही. कसं होतं की आपल्यावरती पण ते असतं की एखादा व्यक्ती वाईट असेल म्हणून आपण वाईट वागणं हे योग्य नाही. आपल्यावरती असतं ते की किती योग्य वागणं किंवा किती चांगलं हे. आता प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या परीने चांगलाच असतो. कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीचे 50 गुण चांगले असतात, 50 गुण वाईट असतात. मग आपल्यावरती असतं की त्याच्यासोबत राहून ते 50 गुण चांगले घेतले पाहिजे की वाईट घेतले पाहिजे, ह्या गोष्टी असतात. आणि मला खरंच समाजाला सांगणं हे आहे की आता जे प्रकरण घडतंय म्हणजे फक्त मुलींना दोष देऊन मतलब नाही. खरंच एखाद्या मुलाला पण सांगून ठेवा ना, लहानपणापासून त्याला दबाव टाका की ह्या गोष्टी वाईट आहेत, ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या करणं कितपत योग्य आहे हे आधीपासूनच मुलांना सांगा. मुलींना तर आपण समजवतोच किंवा मुलींना आता म्हणजे जे लास्ट प्रकरण घडलं ते 4 वर्षाच्या मुलीचं घडलं. खरंच 4 वर्षाच्या मुलीला काय घडणार की ह्या गोष्टी काय असतात. पण म्हणजे जर एखाद्या मुलाला
खरंच कानाखाली द्या आणि त्याला सांगा बजावून की ही गोष्ट खरंच वाईट आहे आणि ही खरंच वाईटच असणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या गोष्टी होतच असतात, पण कुठपर्यंत ती चांगली असते आणि कुठपर्यंत वाईट असते ह्या गोष्टी मुलांना समजून सांगा. आणि माझं मुलांना हेच सांगणं की खरंच आपण जर चांगल्या गोष्टी केल्या ना तर चांगलंच होतं आणि वाईटच्या मार्गाने गेलं तर वाईटच होतं प्रत्येक टायमाला. आणि माऊलीची सेवा म्हणता येईल की आपण म्हणतो की देव नाहीत, पण खरंच देव आहेत. म्हणजे आज मी माझ्यावरून उदाहरण देतोय की आज मी ज्या गोष्टी करतोय ना, म्हणजे माझ्या पाठीची शक्ती आहे, त्याच्यामुळेच मी पुढे चाललोय. कारण तुम्ही म्हणाल की बाबा मी बसतो आणि देवाची फक्त पूजा करतो आणि देव मला देईल, नाही असं नाही. देव आपल्या पाठीशी कधी असतो जेव्हा आपण कष्ट करू. फक्त म्हणजे 80% आपलं कष्ट लागतात आणि 20% हे देवाची शक्ती असते आणि तेव्हाच आपल्या गोष्टी घडत असतात. आणि देव आहे ही जाणीव करून सांगतोय मी की खरंच देव असतात. आणि म्हणजे मी आता जे जवळजवळ 2 वर्ष झाले की माऊलीची जशी सेवा करतोय ना तसं म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात ते. आणि कधी कधी वाईट गोष्ट पण झाली पाहिजे, कारण वाईट गोष्ट झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की चांगलं काय असतं, आनंद कशात असतो ना. हे वाईट गोष्टी झाल्याच्या नंतरच कळते की आनंद कशामध्ये असतो. म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्याच गोष्टी करत राहा, कारण कर्म हे कधीच चुकत नाही. आपण कर्म जेवढे चांगलं करू ना तेवढं ते चांगलं होतात. आणि एखादा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागतोय म्हणून आपण त्याच्यासोबत वाईट वागला पाहिजे हे आपलं कर्म नाही. तो वाईट वागतोय म्हणून आपण त्याच्याबरोबर चांगलं वागा, कारण आपले कर्म हे आपल्यावरती फिरून परत येणार आहे. म्हणून शक्यतो म्हणजे कुठलाच व्यक्ती हा वाईट नसतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगता येईल की माझे मित्र हे नॉर्मल मित्र पण आहेत, मैत्रिणी पण आहेत आणि ट्रान्सजेंडर पण मैत्रिणी आहेत माझ्या. पण मला कधीच त्यांच्यामध्ये गेल्यावरती असं फील नाही होत की ते ट्रान्सजेंडर आहेत किंवा त्या वेगळ्या टाईपचे आहेत, कारण समाजाने त्यांना वेगळं केलंय. कारण सगळा व्यक्ती हा माणूसच म्हणून जन्माला आलाय. म्हणून मी म्हणजे एक सांगण्याचा तात्पर्य हेच होता की म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीसोबत जातो आणि तसंच वागतो याचा अर्थ तर नाही. कारण मी जेव्हा ट्रान्स लोकांमध्ये जातो त्यांच्या जे बोली भाषा आहे, त्यांची जे वागणूक आहे ती वेगळी असते आणि तरी पण आपण त्यांच्यामध्ये वागून पण नॉर्मल पीपल मध्ये चांगला वागत असतो. म्हणजे हा सांगण्याचा अर्थ असा आहे की संगती कधीच वाईट नसते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो, फक्त त्याच्याकडचे चांगले गुण आपण घ्यायचे आणि वाईट गुण तिथल्या तिथे सोडून द्यायचं. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी चांगल्या सुरळीत घडतात. आणि एवढंच बोलेल मी. खरंच चांगलं वाटलं शुभमकडनं ऐकून. आई तुमचं काय, तुम्ही बोलता तुम्ही अंगणवाडी मध्ये टीचर आहात, काय बोलतात कितीपर्यंत येते अंगणवाडीचं? मग तुम्ही तरी आता सुद्धा मुलींना सांगताय का? सांगतो, त्यांच्या पालकांना सांगतो आम्ही. हा मुलींना एक नाही बरोबर, किंवा वाईट मुलं असतील त्यांच्यासोबत खेळू नका देऊ, असं सगळ्या सांगतो आम्ही. सगळ्या गोष्टी सांगताय. म्हणजे त्यांनी आता म्हणजे पहिले तर ही सांगायची वेळ नव्हती, कारण हे सगळं नव्हतंच, पण आता वातावरण असं होत चाललेलं आहे तर काहीच आपण बोलू शकत नाही. म्हणून लहानवाडी अंगणवाडीमध्ये खूपच लहान मुलं पण त्यांना सुद्धा आता समजून सांगायला लागतंय तर कसं राहा कसं नाही, कुठं बॅगतं जे सगळ्यांना सांगावं लागतंय. तर मी इथे आली, मला खरंच खूप छान वाटलं येऊन, मन प्रसन्न झालं. आरती भेटली मला, शुभमच्या फॅमिलीशी पण भेटली मी आणि काही गोष्टी आम्ही बोललो. पण तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या आहेत. तर या शुभमचं जे आता हे आपण देवीची स्थापना केली हा मला एक मेन पॉइंट सांगायचा आहे. शुभमचं हे घर नाहीये, शुभमचं घर समोर आहे. शुभमने हे घर रेंटवर घेतलेलं आहे का? कारण देवीची स्थापना अशा ठिकाणी व्हावी जिथे म्हणजे असं हातबीत लागला नाही पाहिजे. आपल्याला मासिक पाळी येते महिलांना, काही त्या पटकन आल्या नाही पाहिजे. म्हणजे खूप काळजी घेतो. या वयात त्याने आता बोललं पाहिजे का मुली फिरायला पाहिजे, तर तिथे या गोष्टीची काळजी घेतो. म्हणजे त्याच्यात किती गुण आहेत. आणि हे बघा तुम्ही घर, तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवते या माझ्यासोबत. आतमध्ये हा शुभमचा संसार आहे. खरं बोलायला गेलं तर शुभमचा हा संसार आहे, जिथे देवीचे फोटोज फ्रेम सगळं त्याचं सामान, इकडे मूर्ती. हा त्यांनी एक पूर्ण रूम त्यांनी घेतलाय देवांसाठी आणि खूप छान आहे. मला तर आवडलं. अजून त्याची तरक्की होईल ही इच्छा आहे का नेक्स्ट टाइम मी येईन, किंवा नेक्स्ट टाइम नाही काही वर्षात होऊ दे, पण थेंबे थेंबे कळे साचे बोलतात ना, तसं काहीतरी अजून चांगलं होईल. आज हा रेंटचा आहे, उद्या तो स्वतःच घेईल ही इच्छा आहे आणि होऊ देच. चला सो फ्रेंड्स, आता आम्ही निघायला चाललेलो. 8:30 वाजले आणि आता घरी चाललेलो. रील पण खूप साऱ्या काढल्या, पण पावसाचं काय म्हणणं आहे, नको जावं. काय रे, पावसाचं काय म्हणणं आहे कोणाला?
तर बघू अजून पाऊस थांबेपर्यंत अजून छान असे रील काढू ते. आणि तुम्ही एकविराईचा चेहरा म्हणजे आपण लोणावळ्याला गेलो तर आपल्याला जवळून बघायला भेटत नाही, पण इकडनं बघा किती जवळून हे जे नथ कानातली सगळं शुभमनी केलेलं आहे. आणि आमच्या रील पण आई एकविराच्या कृपेने खूप छान झालेल्या आहेत गाईस, तर तुम्ही त्या बघा. खरंच खूप छान वाटलं मला शुभमकडे येऊन आणि आई एकविराचं दर्शन घेऊन. तुम्हाला मी सगळं सांगितलं या ब्लॉगमध्ये, तर ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर करा. पण तुम्हालाही दर्शन घ्यायचं असेल, आता काही जण एकविरा नाही जमत, तर ते इकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर कुठे यायचं कसं आहे आपल्याला शुभम ऍड्रेस सांगेल. तर तुम्हाला अंबाना स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा मिळेल. खुंटवली पनवेलकर होम सांगायचं. खुंटवली पनवेलकर होमच्या इथं आला तर मला फोन करा, कोणी एखादा व्यक्ती तुम्हाला घ्यायला नक्की येईल. मी त्याचा नंबर आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की दर्शनाला या. आणि खरंच तुम्हालाही छान वाटेल इथं आल्याच्या नंतर, तुमचंही मन प्रसन्न होऊन जाईल. दर मंगळवारी आरती असते संध्याकाळी 7 वाजता, तर तुम्ही या आरतीला सुद्धा या. असं नाही घर आपला दरवाजा चालूच आहे, कारण आई माऊली आपल्या सोबत आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि शुभमला पण असंच अजून पुढे जाऊ दे हीच इच्छा आहे. धन्यवाद. आई माऊलीचा उदव उदव एकविरा माते की जय.